नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये परत एकदा तेच होते जे आपल्या सर्वांना नकोय. कटकटी नम्रता आकाशकडे कटकट करत म्हणते, वैताग आलाय मला सगळ्याचा. तिकडे रोज सकाळी उठून ईश्वरी डिटेक्टिव्हगिरी करायला बाहेर निघून जाते. सगळी कामं मी एकटी करत बसते. त्यात घरातल्या सगळ्यांना तीच हवी असते. सासूबाईंना मी काही केलेलं तर आवडत नाही. त्या मला वाटेल ते बोलून जातात. आणि तुमचे बाबा तर काय सारखी कॉमेडी करत असतात. ही नक्की फॅमिली आहे का कॉमेडीची सर्कस? आता आकाश तिला प्रेमाने म्हणतो, ऐक ना नम्रता, तुला वाटतंय का माझा दिवस खराब जावा? मग प्लीज ही कटकट बंद कर ना ग बाई. तिकडे स्केच आर्टिस्ट आलेला असतो आणि आता अटॅकर्स ज्याने त्यांना सुपारी दिली होती ना, त्याचं वर्णन तो स्केच आर्टिस्टला सांगत असतो. आता स्केच तयार तर होतं. आता ते ईश्वरी अर्णव स्केच पाहतात आणि ते घरी घेऊन सुद्धा जातात. पण कदाचित घरच्या सर्वांनी ते स्केच ओळखलेलं सुद्धा असतं. आता ईश्वरी सगळ्यांना म्हणते, आपल्याला हा उदयकांत एकदा हाती लागला ना, तर मग ज्या बाईने ह्या उदयकांतला सुपारी दिली होती त्या बाईचं नाव आपल्याला नक्की समजेल. पण त्यासाठी ह्या उदयकांतला आपल्याला काहीही करून शोधून काढावंच लागेल. अर्णव पण म्हणतो, आता फार काळ ती बाई लपून राहणार नाहीये. वाक्य पूर्ण करत ईश्वरी म्हणते, लवकर त्या बाईच्या हातात हतकड्या बघताल तुम्ही. नाही ना त्या बाईला दिवसात चांद तारे दाखवले तर नाव नाही लावणार मी ईश्वरी. वल्लरी ईश्वरीच्या सगळ्या गप्पा ऐकून चांगलीच घाबरून जाते बरं का. येडी झाल्यासारखी डोळे इकडे तिकडे करत असते. वल्लरीने आतापर्यंत जेवढे काही प्लॅन बनवलेले होते ना, ते ईश्वरी अर्णवमुळे फ्लॉपच झालेत. बघा ना, आज अंजली रमाकांतला बाबा म्हणाली आणि बाबांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली सुद्धा. घरातली नाती सुधरत चाललीये, पण नम्रता नावाचा बॉम्ब अजून फुटायचा बाकी आहे. मग वाट कसली बघताय? पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका. नम्रता कशी फुटेल ते पाहायचंय ना तुम्हाला? चला मग चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.